नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण या पावापासून किंवा ब्रेडपासून भजी किंवा पकोडे कसे करायचे ते दाखवणार आहे तुम्हाला मी। तर रेसिपी पहा। ब्रेड किंवा पावच्या भजी किंवा पकोड्यासाठी साहित्य काय काय लागते ते पहा। इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहेत। याला काय म्हणतात आपल्याकडे, ब्रेड किंवा पाव, हे मला कमेंट मध्ये कळवा। तर त्यासाठी लागणारे साहित्य पहा। 3 चमचे बेसन घेतलेले आहे। या चमच्याने आपण आपल्या अंदाजाने घेऊ शकता। एक 5-6 चॉप केलेले कढीपत्ता घेतलेले आहेत। 1 चमचा ओवा घेतलाय, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घेतलेले, 1 चमचा धने जिरे पूड घेतले, 1 चमचा लाल तिखट म्हणजे लाल बुक्का घेतलेला आहे, 1 छोटा चमचा हळद घेतले, मीठ चवीनुसार लागणार आहे, कोथिंबीर अर्धी वाटी घेतले, तेल आपल्या गरजेनुसार घ्यायचे, 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, मिरच्या 5-6 घेतलेल्या आहेत, आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता कमी जास्त, कांदा एक अर्धी वाटी घेतलेला आहे। आता कसे करायचे पावाचे पकोडे। हे ब्रेड असे तिरके कापायचे आहेत, याचे असे भाग करायचे 2 भागात। परत हे बटाटे आता बारीक करायला घ्यायचे, असे मॅश करून घ्यायचे आणि त्याची भाजी करायची आपण। आता ह्या पिठामध्ये मी आता 1.5 चमचा होईल मीठ घालते, कारण हा चमचा छोटा आहे त्यामुळे मी 1.5 चमचा घातले। त्याच्यामध्ये ही हळद घालून घेते, हा लाल तिखट घालते, हे धने जिरे पूड घालते, परत कोथिंबीर घालते, ओवा हा क्रश करून घालायचा आहे त्यामुळे हा हातावर चोळून घालते, आणि त्याच्यानंतर हा कढीपत्त्याची चॉप्स केलेली पानं घालते, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, आणि त्याच्यानंतर पाणी घालायचं आहे थोडं थोडं। थोडं थोडं पाणी घालून हे हलवून चांगलं पातळ करायचं आहे। पाणी लागेल तसं घालत घालत ते थोडंसं भज्यासारखं करायचं आहे। ह्या गुठळ्या सगळ्या फोडायच्या आहेत त्यातल्या। असं पाणी घालून घालून ते पातळ करून घ्यायचं आहे, असं पडायला पाहिजे वरून। मग आता छान झालंय हे पीठ। तेल तापलेले आहे, त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी घालते, तळले की मिरच्या घालते, कढीपत्ता घातलाय, कांदा घातलेला आहे, कांदा भाजलेला आहे, मिरची भाजलेली आहे। आता हळद घालते त्याच्यामध्ये, मीठ 1 चमचावर घालते छोटा, कोथिंबीर घालते, बटाट्याचा जो आपण स्मॅश केलेला बटाटा होता 2 बटाटे ते घालते मी आता 2 मिनिटांसाठी झाकून ठेवते। बटाटा शिजलेला आहे आपला। तर आता गॅस बंद करते आणि ताटात भाजी काढते। तेल तापलेलं आहे, कढईत मी तेल घातले तळण्यासाठी। तर हे मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केले, कारण हे बुडवायला यायला पाहिजे ब्रेड पाव आपला। तर ही भाजी तयार आहे आपली। आता भाजी ही अशी लावून घ्यायची एका साईडला। तर असे मी 2 ब्रेडला असं लावून घेतलं, एका साईडलाच फक्त लावलेलं आहे। त्यात बुडवून घेते, आपण जे बॅटर तयार केलं होतं त्याच्यात पूर्ण बुडवून घ्यायचं, त्याच्यात घालायचं। हे पण असंच करायचं आहे, पूर्ण लागेल असं बुडवून घ्यायचं, त्याच्यामध्ये सोडायचं आहे। हे भाजतायत आपले ब्रेड पकोडे, पाव पकोडे। तोपर्यंत आपण दुसऱ्या पावांना लावून घेऊया। असं जोपर्यंत पकोडे
खालून भाजून निघत नाहीत तोपर्यंत ते पलटी करायचे नाही आहेत. तर हे आता बघायचं आपल्याला अंदाज येतो की ते खालून भाजत आलेत, तर मगच पलटी करायचे आहेत. लगेच कढईत घातल्याबरोबर हे घालायचे नाही आहेत किंवा पलटी करायचे नाही आहेत. याला कोटिंग चांगलं आल्यामुळे हे व्यवस्थित छान भाजलेले आहेत, आपण पाहू शकता. तर आता हे अशा गोल्डन कलरवर भाजून निघालेत. आता हे आपण काढायचे आहेत, जास्त करपायचे नाही आहेत. आणि तेलाचं काम असल्यामुळं, गरम तेलाचं काम असल्यामुळं आपल्याला भाजू शकते, त्यामुळे शिस्तीत हे काम करायचं आहे, फार गडबड करायची नाही याच्यामध्ये. आता हे काढायला घ्यायचे आहेत, सर्व करायला घ्यायचे आहेत. असे सर्व पाव मी आता करून घेणार आहे. हे पकोडे किंवा भजी तळताना ब्रेडचे हे तिरके जे आहे की नाही, ह्या दोन्ही साईडनं पलट करायचं. एका साईडनं होत नाहीत लवकर ते. हे छोटे आहेत त्यामुळे होतात, मोठे असे ह्या आकाराचे असले तर होत नाहीत. तर ही ट्रिक वापरायची. माझे सगळे हे असे पकोडे भजी पावाचे तयार झालेले आहेत. आपले पावाचे किंवा ब्रेडचे पकोडे आपले तयार झालेले आहेत. तर आता मी सॉस बरोबर सर्व करणार आहे. तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. असे तुम्ही करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मग नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा.